पूर्वक स्वागत. आपण पाहत आहे बिंजोड ग्रुप पुरस्कृत मान्सून कप 2026 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसामध्ये. मागच्या मॅच मध्ये आपण 94 धावांचा पाठलाग पाहिला. अगदी त्याच्या दिशेने वाटचाल केली सिद्धिविनायक भिंगारी संघाने. या मॅच मध्ये 30 बॉल आणि 63 धावांचा पाठलाग जीपी क्लब फुंडे संघाला करायचा आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे खेळाडू येत आहेत. एकीकडे प्रथमेश येताना पाहायला मिळतील, दुसरीकडे तेजस. चला, याच्यानंतर आणखीन एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे जासई संघाच्या विरोधात. जासई संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग दाखवा लगेच, आणि याच्यानंतर पुढची मॅच तुम्हाला खेळायची आहे. जासई संघ हा सामना आपण 5 षटकांचा पाहतोय, जिथे 64चा करायचा आहे, 63 धावांचा करायचा आहे पाठलाग. येणाऱ्या 30 बॉल मध्ये जीपी क्लब फुंडे संघाला प्रथमेश मात्रेनं मागच्या मॅच मध्ये आक्रमकता दाखवली. तो खेळाडू आला स्ट्राईकला आणि त्याच्या सोबतीला तेजस यांना आपण पाहतोय. गेम इज ऑन. पहिला बॉल अभिषेक खातूचा फ्लिक केला, मागच्या दिशेने पाठवलाय. फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतील. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ मिळाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा या बॉल वरती कंप्लीट करण्यात आल्यात. चांगली स्टार्ट आहे. 63 धावांचा पाठलाग 12च्या गतीनं देखील धावा बनवू शकतात आणि पूर्ण करण्यासाठी तेजस मात्रे आणि प्रथमेश मात्रे यांना आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. येणारे 29 बॉल 61 धावेची आवश्यकता. अभिषेक खातू बॉलिंग ट्रॅक वरती तयार. इथे फटका उंच गेलाय, लांब देखील तेवढाच पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पार मोठा षटकार. बॅटच्या मधोमध चांगली बॅटिंग. अभिषेक खातू चांगले गोलंदाज आहेत, उंच खेळाडू आहेत. हाईटचा फायदा त्यांना बॉलिंग मध्ये नेहमी मिळतो, पण तो आता समोर पडला बॉल आणि तिथे फायदा मिळाला बॅट्समनला. 6 धावा मिळाल्यात. 6 धावेने 2 बॉलच्या अखेरीस 8 धावा. टार्गेट तेवढं मोठं नाहीये, कारण प्रथमेश सारखा एक विस्फोटक खेळाडू आपण पाहतोय. तेजसनं चांगली स्टार्ट दिली. ओ फुल टॉस बॉल. बॅटची एज, त्याच्यानंतर शारीरिक मार देत असताना बॉल पाहायला मिळाला. रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 8 धावा. 5 षटकांचा सामना आपण एन्जॉय करतोय. सध्या 63चा पाठलाग करायचा आहे. चला, जासई संघ आपण आला असेल तर त्वरित या आपण. पुणे खेळाडू प्रतिनिधी जासईचा, कारण याच्यानंतर तुम्हाला शेवटची मॅच खेळायची आहे. 6 वाजणार आहेत आता आणि हा सामना संपला नाही अद्याप. यावेळीचा बॉल कट करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर चालला. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स एक्स्ट्रा धाव. या चुका टाळाव्या लागणार आहेत अभिषेक यांना, कारण रन्स तेवढ्या नाही आहेत जास्त प्रमाणात. फक्त 63 धावा 62 काढल्यात आणि 63 रोखायचे असतील तर तुम्हाला नियंत्रण साधावं लागतं, विकेट्स घ्याव्या लागतात. इथे बॉल चांगला, लाईन चांगली आहे. थोडासा कोलाट टाकण्याचा प्रयत्न दाखवला गोलंदाज अभिषेक यांनी. बॉल डॉट निर्धाव चेंडू.
4 बॉलचा खेळ संपलाय, धावफलकावरती 9 धावा. असे डॉट बॉल हवेत, डॉट बॉल आल्यानंतर दबाव वाढेल, विकेट्स तुम्हाला मिळू शकते. त्याच प्रयत्नात सध्या अभिषेक खातू बॉलिंग करतायत. 1-2 विकेट्स मॅचला बदलू शकतात. गोलंदाज तयार. ओ इथे फटका फसलाय की काय, उंच गेलाय, कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षकांना सहज आणि साधा कॅच पकडला, पहिला धक्का दिला जी पी क्लब फुंडे संघाला. तेजस यांचा खेळ संपला. 9 ला 1 विकेट. नऊ या धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाद झाला. नवीन खेळाडू येताना पाहायला मिळतील. गणेश येत आहेत मैदानमध्ये. एनएफ नंबर 3 वनडाऊनच्या भूमिकेमध्ये दाखल झालेत बॅट्समन. समीकरण सध्या 25 बॉल 54 धावेची आवश्यकता. चांगली मॅच. अभिषेक खातू यांचं षटक जे सुरुवातीला 2 बॉल मध्ये 8 आल्या, असं वाटलं की महागडे राहतील, परंतु चांगली वापसी केली. पुढच्या 3 बॉल मध्ये रन्स साठी झगडावं लागलंय, प्रयत्न जास्त प्रमाणात करावे लागले जीपी क्लब फुंडे संघाला. या मॅच मधली मी तर म्हणेल महत्वाची विकेट आहे प्रथमेशची. सध्या गणेश आले स्ट्राइक एंड वरती. अभिषेक खातू यांचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट्स. कमी गतीचा बॉल, लेग कट केलाय, बाहेरच्या दिशेने वळवला बॉल. ही खासियत आहे अभिषेक यांच्याकडे. बाहेरला कधी बाहेर वळवतात, कधी आतमध्ये आणतात, त्यामुळे बॅट्समॅनला अंदाज लावणं कठीण पडतं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. जीपी क्लब फुंडे संघाची धावसंख्या 1 खेळाडू बाद, 9 धावा. 1 बाद 9. 24 बॉल 54 ची आवश्यकता असणाऱ्या येणाऱ्या 24 बॉल मध्ये 54 धावा. चला, संपूर्ण दिवसभर आपण पावसाची वाट पाहिली. पाऊस कधी पडेल हा साऱ्यांनाच प्रश्न होता, पण तो हलक्याशा प्रमाणात सध्या पावसाला सुरुवात अपेक्षा असणार आहे की पडावा पाऊस. धावफलकावरती धावा लागल्यात. 9 धावा येणाऱ्या 24 बॉल मध्ये 54 चा पाठलाग. प्रथमेश मात्रेकडे स्ट्राइक आले, जो खेळाडू मागच्या मॅचचा हिरो राहिला. पहिल्या ओव्हर मध्ये अभिषेक यांच्या विरोधात स्ट्राइक त्यांना मिळालीच नव्हती. या मॅच मध्ये प्रथम स्ट्राइक वरती येतात विजय यांच्या विरोधात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला मारला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गणेश करतायत, परंतु ती मिळणार नाहीये. फक्त एकच धाव. एका धावेने धावफलकावरती डबल डिजिट मध्ये स्कोर. 10 ला 1 विकेट. 1 खेळाडू बाद, 10 धावा. कदाचित पाऊस पडला तर त्याचा फायदा मिळेल का चिंचपाडा संघाला? बिनजोड 11 चिंचपाडा संघ. पाऊस पडल्यानंतर बऱ्याच वेळेला सामने बदलताना देखील आपण पाहिलेत. पावसामध्ये खेळणं कठीण बनतं. ही चर्चा आहे. आता बॉल डॉट आलाय. चांगल्या नियंत्रण टप्प्यावरती साधतायत गोलंदाज. व्हेरी गुड बॉलिंग. चांगला टप्पा पाहायला मिळाला. हलक्याशा पावसाच्या सरी सध्या बरसताना पाहायला मिळतात, ज्याचा क्रीडा रसिक मन मुराद आनंद घेत आहेत. क्रीडा रसिक असतील, खेळाडू, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद. इनसाइड आउट, मिस टायमिंग, फटका फसला, कॅचची संधी, पकडलाय कॅच. विकेट क्रमांक 2 जीपी क्लब फुंडे संघाला लागलाय. हा दुसरा मोठा झटका. गणेश बॅक टू पॅव्हेलियन. न्यू बॅट्समन कुणाल दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कुणाल येताना पाहायला मिळतात 4थ्या क्रमांकावरती. 2 विकेट्स लवकरात लवकर पडल्यात. मी तर म्हणेल ही फार मोठी उपलब्धीच म्हणूया टीम चिंचपाडा संघासाठी. त्यांना महत्वाचं कार्य करायचं होतं सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये. सध्या तरी ते कायम राखले. 9 बॉल मध्ये फक्त 10 दिल्यात. आता समीकरण 21 बॉल 53 धावेची आवश्यकता. सामना चुरशीचा ठरणार आहे. आता दोन्ही खेळाडू असे आहेत ज्यांनी अनेक वर्ष पुंडे टेनिस क्रिकेटसाठी आपलं प्रदर्शन दाखवलं. एकीकडे कुणाल, दुसरीकडे प्रथमेश यांना आपण पाहता. प्रचंड अनुभव या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे, परंतु आता त्यांची देखील परीक्षा असणार आहे. कारण गोलंदाजी त्या क्वालिटीची सुरू आहे. गोलंदाजीचा दर्जा उंचावलाय. गोलंदाजी करणाऱ्या चिंचपाड्याच्या खेळाडूंचं आपण कौतुक करतो. 9 बॉल मध्ये फक्त 10 धावा दिल्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती तैनात. विजय तयार. पुढचा बॉल. बॅटची एज. बाल बचावलेत कुणाल. चांगला बॉल, वेगवान बॉल. प्रतिउत्तर आपल्या बॉलिंग ने देत आहेत सध्या चिंचपाड्याची भन्नाट गोलंदाजी. 1 धाव, 1 सिंगल, 11 धावा धाव फलकावरती.
सिंगलनं फरक पडणार नाहीये, त्यांना विकेट्स हव्यात. परंतु प्रथमेश त्यांच्याकडे चांगला स्किल आहे, त्यांच्याकडे बॅटिंगचा दर्जा आहे. प्रथमेश जेव्हा जेव्हा खेळतात तेव्हा किती धावा असू द्या, प्रतिस्पर्धी संघाची दांडी गुल ते करत असतात. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष विनयजी घरत साहेब यांचं आगमन झाले, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि साहेबांचं स्वागत करणारा हा फटका, बॉल चाललाय सीमा पार, षटकार, लाजवाब स्ट्रोक बॅटच्या मधोमध. आज उल्लेख केला मगाशीच आपण, प्रथमेश मात्रे जोपर्यंत आहेत तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये फुंडेचे समर्थक म्हणू शकतात आम्ही जिंकू शकतो हा सामना, कारण या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. षटकार आला, थोडासा जो दबाव वाढला होता तो हलक्याशा प्रमाणात कमी केला प्रथमेशांनी. विजय यांच्या विरोधात षटकार, धावफलकावरती 17 धावा. शेवटचा बॉल आहे, काय करतील प्रथमेश या बॉलवरती? का मोठ्या फटक्यासाठी जातील, का सिंगल कडे जातील, का अभिषेक खातू यांच्या ओव्हर मध्ये प्रथमेश येतील का, हे देखील पाहण्याजोगे राहील. 19 बॉल 46. ओ चांगला बॉल, बॉल येईल डॉट निर्धाव चेंडू. 12 बॉलचा खेळ संपलाय, 2 बाद. जीपी क्लब फुंडे संघाची धाव संख्या 17 धावा, राहिलेत 18 बॉल, 46 धावेची आवश्यकता. अठरा चेंडू आणि 46 ची आवश्यकता. हेच बॅटल फार महत्वाचं राहील. एकीकडे अभिषेक खातू, कुणाल, प्रथमेश महत्वाचे खेळाडू आहेत. सध्या एकाच स्क्रीनवरती तीन मुख्य खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉल 46 ची मॅच. महत्वाचे हे 18 बॉल राहतील. इथे विजय कुठला संघ मिळवेल, कोण जाईल सुपर 6 मध्ये, कुठला संघ जास्तही संघाच्या विरोधात खेळेल अंतिम मॅच. 18 ला 46. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, दूरून मारलाय फटका, एक धाव सहजरित्या मिळू शकते. दुसरा धावेचा प्रयत्न दाखवलाय, हलकीशी चुकी, ती थोडीशी कारणीभूत ठरली आणि इथे फायदा मिळेल. 2 धावा तेवढ्या जलद गतीने प्राप्त करण्यात आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. समीकरण आता 44 धावा 17 बॉल मध्ये. ची मॅच. फुलंदाजी ट्रॅक वरती तैनात अभिषेक. चांगला बॉल, व्हेरी गुड बॉलिंग, आतमध्ये आला बॉल, डॉट बॉल. पंधरा चेंडू आणि 44 समीक 16 चेंडू. गोलंदाज तैनात. फुल टॉस बॉल ऑन साइडला मारला, लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव. फलकावरती 20 धावा, 2.3 बॉलचा खेळ संपला. प्रथमेश खेळतात 7 वरती, कुणाल 4 बॉल 4 रन्स, 15 चेंडू 43 ची आवश्यकता. प्रथमेश यांच्या वाट्याला किती बॉल येणार आहेत आता शेवटी? 15 चेंडू आणि 43 धावा अद्याप बनवायच्या आहेत. चांगला बॉल ऑन साइडला वळवलाय, पाडिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकाला प्राधान्य, एकच धाव. धाव फलकावरती समीकरण 14 बॉल 42 ची मॅच. चला जासई टीम आम्ही लक्ष वेधतोय पुन्हा एकदा. जासईचे खेळाडू फक्त 14 बॉलचा खेळ राहिला. लगेच पुढच्या मॅचचा आम्ही टॉस करणार आहोत. आपण या त्वरित
14 चेंडू आणि 42 धावेची आवश्यकता. मॅच चांगलीच रंगताना पाहायला मिळते. त्यावेळीचा बॉल बाहेर वळवला, बाहेर चालला, अंपायरचा इशारा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 41 धावेची आता मात्र आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 14 बॉल मध्ये. अभिषेक खातूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या ओव्हर मध्ये, पण तो अद्याप त्यांचा खेळ संपला नाहीये. 2 बॉल महत्वाचे त्यांना हाताळावे लागणार आहेत. कुणाला एखादा मोठा षटकार शोधतायत. समोर टाकला बॉल, पण तो तेवढा पॉवर जनरेट करता आली नाही या फटक्यामध्ये. एक सिंगल, दुसरा धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल जसा निसटला तिथे फायदा उचलला. लगेच 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. समीकरण 13 ला 39 धावा. लक्ष असू द्या, प्रत्येक बॉलवरती आम्ही कॅल्क्युलेशन खेळाडूंपर्यंत सध्या पोहोचवत आहोत. संध्याकाळचे 6:02 झालीत आणि सध्या 6वी मॅच आजच्या दिवसातील आपण पूर्ण करतोय. आतापर्यंत सर्वच सामने 5-5 षटकांचे खेळवण्यात आलेत. जवळजवळ 60 षटक आपण पूर्ण केली. गोलंदाज तयार. इथे देखील बॉल चांगला, व्हेरी गुड बॉलिंग. अभिषेक खातू यांच्या कामगिरीचं कौतुक व्हायला हवं. 18 बॉल 24 धावा काढल्यात आणि आता शेवटच्या 12 बॉल मध्ये जीपी क्लब फुंडे संघाला 39 धावेची आवश्यकता. 12 बॉल 39 धावा. फार मोठी मॅच आहे आणि मॅचच्या दिशेने आपण सध्या जातोय. 12 चेंडू 39 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश पवार. कशी योगेश पवार यांना बॉलिंग केले. प्रथमेश म्हात्रे यांनी सध्या ते बॅटल आता त्यांच्या विरोधात आले. आता 12 चेंडू 39 मॅच. कोण जिंकेल ही मॅच? अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये योगेश पवार यांनी पाहिलेत, पण तो आता महत्वाचं बॅटल. समोर दिला बॉल, ऑन दी राइज, ऑन साइड ला धुमाकूल घालणारा फटका. बॉल सीमा पार, षटकार. 33 धावेची आवश्यकता येणाऱ्या 11 बॉल मध्ये सहजरित्या फटका एक्झिक्यूट केला. ही ओळख आहे प्रथमेश यांची देखील. दोन्ही डावखुरीच खेळाडू आहेत. एकीकडे योगेश पवार, दुसरीकडे प्रथमेश म्हात्रे यांना आपण पाहताय. लेफ्टी बॅट्समन, पण तो सध्या भारी पडलेत प्रथमेश. पहिल्या बॉलवरती षटकार आला. 11 चेंडू आणि 33 धावेची आवश्यकता. 11 ला 33. ओ, कमी गतीचा बॉल, ओळखू शकले नाहीयेत गतीला. लाईन चांगली पडली आणि बॉल आलाय डॉट. मागच्या बॉल वरती षटकार आल्यानंतर वापसी करत असताना योगेश पवार यांना आपण पाहताय. 10 बॉल 33 धावेची मॅच. अप्रतिम लढती आज संपूर्ण दिवसामध्ये आपण एन्जॉय केल्या. पहिल्या दिवसामध्ये दमदार परफॉर्मन्स साऱ्याच खेळाडूंचा राहिला, पण त्यामधील ही महत्वाची मॅच. कमी गतीचा बॉल, शॉर्ट मिड विकेटला खेळाडू लावण्यात आले. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण 9 चेंडू 33 धावा. एक डॉट बॉल जीपी क्लब फुंडे संघासाठी धडकी पडणारा राहील, कारण तो षटकार वाचवायचे. दुसरीकडे प्रथमेश 2 बॉल मध्ये रन्स आले नाहीयेत मागील, त्यामुळे थोडासा दबाव वाढलाय. 9 चेंडू आणि आता 33 धावा. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर आपला एक्सपिरियन्स, अनुभव दाखवत असताना लाजवाब बॉलिंग. योगेश पवार आत्मविश्वासाने बॉलिंग करतात. 8 बॉल 33 धावा. बिग बॅटल. पहिला षटकार, त्याच्यानंतर 3 बॉल, रन्सच नाहीयेत. आता बॉल टाकलाय टप्पा. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक उत्तुंग असा षटकार. 27 धावेची आवश्यकता. शेवटचे 7 बॉल 27 धावा. इथे षटकार आला तर 21 राहतील. डॉट बॉल आला तर 27 राहणार आहेत. 5 बॉल मध्ये 2 षटकार खाल्लेत योगेश पवार यांनी. 3 डॉट बॉलचा सहभाग नोंदवला गेला, परंतु हा महत्वाचा बॉल, शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल वरती नक्की काय घडेल याची आपण पाहणी करूया. 27 काढायचे आहेत 7 बॉल मध्ये. शेवटचे 7 बॉल 27 धावा. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न.
स्ट्राईक चेंज केले गोलंदाज योगेश यांनी, पण तू कुठे पडेला बॉल कट केला, बॉलला कॅचची संधी. ओ इथे शॉर्ट चान्स, बॉल पकडू शकले नाहीयेत. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. आता सामना शेवटच्या ओव्हर मध्ये रंगला जाणार आहे. शेवटचे 6 बॉल 23 धावेची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल 23 धावा. स्ट्राईक वरती कुणाल, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रथमेश. अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती स्वप्नील. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिले स्वप्नील. 5 धावांचं षटक फक्त हाताळलं. 1 विकेट स्वप्नील यांना मिळाली होती. आता समीकरण 6 बॉल मध्ये त्यांना वाचवायचे 23 धावा. परंतु महत्वाचं म्हणजे या गोष्टीकडे देखील लक्ष वेधावं लागणार आहे. मागच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये कुणाल यांनी लगातार 3 षटकार मारले. ओ पहिला बॉल इथून मागे चाललाय. अंपायर्स वळलेत. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा देण्यात आला. व्हाईट +1. टोटल 2 धावा या बॉल वरती मिळतात. 2 धावा या बॉल वरती मिळतील. आता समीकरण 6 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता. 6 बॉल 21 धावा. ज्या खेळाडूला स्ट्राईक हवी होती तो स्ट्राईक वरती आला. प्रथमेश म्हात्रे. पाच बॉल 21 मॅच. व्हाईट +1 टोटल 2 धावा. 23 हव्या होत्या प्रथमेश. 2 मिळाल्यात. 21 आवश्यकता 6 बॉल मध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता. फार महत्वाची लढत आणि हा सामना देखील शेवटच्या बॉल पर्यंत कदाचित येऊ शकतो. तशाच पद्धतीचा संघर्ष दाखवत आहेत दोन्ही टीम. 6 चेंडू 21 धावा. चला स्पीड अप द्या मॅचला. प्रथमेश मात्र स्ट्राईक वरती खेळतायत. ज्या खेळाडूंना आतापर्यंत 24 धावा काढल्यात. 10 बॉल खेळलेत. 240च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. आणि तू आता मिडॉनला खेळाडू आणण्यात आला. एक खेळाडू सर्कल मध्ये बोलवला गेला. कदाचित एखादा डॉट बॉल हवा. त्याच कारणास्तव खेळाडूला जवळ बोलवण्यात आलं. बॅटच्या मधोमध आणखीन एक उत्तुंग फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पाच बॉल 15 धावेची आवश्यकता. जोपर्यंत प्रथमेश आहे तोपर्यंत फोंडे संघ म्हणत असतील की हा सामना आम्ही जिंकू शकतो आणि तशीच बॅटिंग करतायत प्रथमेश देखील. 5 बॉल 15 ची लढत. त्वरित बॉल चॉईस करा. 5 बॉल 15 धावा. फार महत्वाची लढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये षटकार येणं चिंचपाडा संघाच्या दृष्टिकोनातून सामन्यामध्ये बाहेर जाण्याची कदाचित असे फटके आले तर सामना दूर जाईल. जासी संघाचं आगमन झालं. आणखीन एक फुल टॉस बॉल थेट पावलियांच्या पलीकडे. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी स्ट्रोक. षटकार. या षटकारानं स्वागत केले भावेश घरत यांचं देखील. चला जासी टीमचे कॅप्टन संयम या आपण. 6 धावा मिळाल्या मागील बॉल वरती. लगातार 2 षटकार. टोटल 14 रन्स 2 बॉल मध्ये मोजल्यात. खराब बॉलिंग म्हणूया. ज्या गोलंदाजाला मागच्या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी मिळाली, ज्यानं मॅन ऑफ द मॅच किताब जिंकला, त्याच्या विरोधात आता 23 धावा काढण्याचा प्रयत्न सध्या फुंडे खेळाडू करतायत. फुंडेचे खेळाडू करतायत. 2 बॉल मध्ये 14 धावा मोजल्यात. त्यामुळे आता समीकरण 4 बॉल अवघ्या 9 धावेची आवश्यकता. 4 बॉल 9 धावा.
जागेवरून मारलाय. आणखीन एक मोठा स्ट्रोक. रन्स मिळतील 6 षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने 42 वरती पोहोचला प्रथमेश. अवघ्या 3 धावेची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 3 ची आवश्यकता. 22व्या होत्या एका ओव्हर मध्ये. 3 ओव्हर मध्ये दबाव वाढवला प्रथमेशने आणि सामना जणू काही आपल्याच बाजूने ठोकला. 42 वरती प्रथमेश खेळतात. 3 बॉल 3 ची आवश्यकता असणाऱ्या मॅच जिंकण्यासाठी. शेवटच्या 3 बॉल मध्ये 3 धावेची आवश्यकता असणाऱ्या. परंतु जशी मॅच संपेल जिंकणाऱ्या संघाचे कर्णधार लगेच आपण टॉस साठी संपर्क साधा. जो संघ जिंकेल, सध्या जे खेळतात 2 संघ, 3 बॉल 3 ची आवश्यकता. सामना इथे संपवण्याचा प्रयत्न. सामना संपवला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड प्रथमेश. 48 धावेची वादली केली या मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम टिकवून ठेवलंय जीपी क्लब फुंडे संघाने. चला साहिल लगेच या. फुंडे टीमचे कॅप्टन. चला या त्वरित आणि मॅन ऑफ मॅच प्रथमेश आपण देखील या. प्रथमेश आपण देखील या लगेच. 48 धावा त्यांनी काढल्यात, त्या देखील अवघ्या 14 बॉल मध्ये. त्यांना देणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग मध्ये 1 विकेट त्यांना मिळाली आणि शेवटची लढत आजच्या दिवसामधील जिथे सचिन स्मृती जासई संघ खेळणार आहे आणि त्यांच्या विरोधात जीपी क्लब फुंडे. टॉस करूया आपण. 6:15 वाजतायत संध्याकाळचे. करूया टॉस शेवटच्या मॅचचा.